नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ऍक्च्युअली मेडिकल प्रवेश प्रक्रियेची सुरुवात केव्हापासून होणार आहे। यामध्ये आपण सेंट्रल काउन्सिलिंगची सुरुवात कधी होऊ शकते आणि त्यासोबतच आपण स्टेट काउन्सिलिंगची सुरुवात केव्हापासून होऊ शकते याबद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन घेणार। जसं की तुम्हाला बोर्डवरती मी काही पॉइंट मेन्शन केला आहे, नो रीनीट। जसं आजचं या ठिकाणचं स्टेटमेंट आहे किंवा सुप्रीम कोर्टचा जो आदेश आहे यानुसार जर आपण पाहिलं तर रीनीट व्हायचे चान्सेस या ठिकाणी आपल्याला मिनिमम वाटत आहे। आणि जो ही या ठिकाणी सेकंड पार्ट आहे की काउन्सिलिंग प्रोसेसवर स्टे, जो काही आपला स्टेट घेतला होता या ठिकाणी कोर्टने, तर तो स्टे सुद्धा आज या ठिकाणी रिफ्यूज केलेला आपल्याला दिसून येईल। म्हणजे की यानंतर आपल्याला नीट डबल होईल याचे चान्सेस थोडेसे कमी झालेत आणि जे काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया आहेत या सुद्धा या ठिकाणी पुढे चालू होऊ शकतात असं अनुषंग आहे। आणि हे जे पिटिशन आहे हे पिटिशन नीट रिझल्टचा ज्यावेळेस पेपर लिकेज झाला होता हे त्यावेळेसची पिटिशन आहे। नंतर बऱ्याच अजून पिटिशन या ठिकाणी दाखल झालेत, यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये खूप सध्या मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण या ठिकाणी तयार झालं आहे। जेही या ठिकाणी कोर्ट ऑर्डर असतील किंवा जेही प्रोसेस असतील याबद्दल सुद्धा मी वेळोवेळी जशी इन्फॉर्मेशन येईल तशी तुम्हाला मी देईलच। पण या आजच्या ऑर्डर नंतर बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांची इन्क्वायरीला सुरुवात झाली आहे की आपली प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरुवात होणार आहे। तर व्हिडिओ या ठिकाणी आपण पुढे सुरुवात करण्याच्या अगोदर मी सर्वांना एक विनंती करेल की आपल्या चॅनलवर जेही काही व्ह्यूअर्स आहेत आणि आपल्याला असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आम्ही नेहमी देत आलो आहेत आणि ते इन्फॉर्मेटिव्ह ॲज वेल ॲज ऑथेंटिक गोष्टी आहेत त्यामध्ये, तर आपल्या सपोर्टची थोडीशी आम्हाला आवश्यकता आहे। कारण जेणेकरून तुमच्या सपोर्टमुळे आम्ही आणखीही नवीन आणखी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करू। आणि जेवढेही या ठिकाणी विद्यार्थी व्ह्यूअर्स आहेत त्यांनी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या मेडिकल प्रवेशाच्या सुरुवातीपासून पूर्ण संपेपर्यंत आपण पूर्ण माहिती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या चॅनलवरती देणार आहोतच। तर महत्वाचा या ठिकाणी काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात कधी होणार। तर या ठिकाणी काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया सुरुवात म्हणजे आपल्याला या ठिकाणी वाटलं स्टे निघाला प्रवेशाची सुरुवात होईल असं या ठिकाणी नसतं। ज्याही प्रकारे आपल्याला एनएमसी गाईडलाईन देते त्या एनएमसीच्या गाईडलाईन अनुसारच आपल्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असते। आणि साधारणतः हे सर्व प्रोसेस करण्यासाठी जवळपास 1 मंथ सुद्धा जाऊ शकतो। म्हणजेच ज्याही आपल्या काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया आहेत हे एकंदरीत जर पाहिलं असता जुलैच्या मिड मध्ये या ठिकाणी सुरुवात होऊ शकते किंवा जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये व्हायचे चान्सेस खूप कमी आहेत, पण जुलैच्या मिड वीक मध्ये या ठिकाणी चालू होऊ शकतात। आणि ते कधी चालू होऊ शकतील, ज्या वेळेस या सर्व कोर्ट मॅटर्स या ठिकाणी निकाली लागतील त्यावेळेसच या प्रोसेस बद्दल आपण सुद्धा विचार करणं योग्य असणार आहे। जोपर्यंत हे मॅटर सॉल्व्ह नाही होणार तोपर्यंत या प्रोसेस कदाचित डिले सुद्धा होऊ शकतात। कारण विद्यार्थ्याला असं नाही वाटायला पाहिजे की सरांनी तर जुलै मिड वीक म्हटला होता, आता अजून हे आणि काय एक्सटेंड म्हणत आहेत। तर हे सर्व आहे कोर्टावरती डिपेंड। तत्पर्यंत विद्यार्थ्याला एक माहिती असावी, त्या रिगार्डिंग आपले डॉक्युमेंट सर्व या ठिकाणी काढणं आवश्यक असावे, या अनुषंगाने मी तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर करत आहे। तर या ठिकाणी मी पहिला पॉइंटच ठेवला आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स। लक्षात घ्या, ज्याही विद्यार्थ्याला स्टेट काउन्सिलिंग करायचे आहे अशा विद्यार्थ्यांनी संपूर्ण स्टेट प्रोसेसचे डॉक्युमेंट्स काढून ठेवणं आवश्यक असणार आहे। आणि ज्याही विद्यार्थ्याला सेंट्रल काउन्सिलिंग करायचे अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सेंट्रल सोबतच स्टेटचे सुद्धा डॉक्युमेंट्स काढणं आवश्यक असणार आहे। यामध्ये मी विद्यार्थ्याला पूर्ण इन्फॉर्मेशन देईल की सेंट्रल काउन्सिलिंग, स्टेट काउन्सिलिंग, आयुष काउन्सिलिंग या सर्व काउन्सिलिंग बद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। या ठिकाणी पाहायला असता आपल्याला ज्यावेळेस आपण सेंट्रल काउन्सिलिंगचा विचार करू, सेंट्रल काउन्सिलिंग म्हणजे कुठली काउन्सिलिंग ही एमसीसी काउन्सिलिंग। एमसीसी काउन्सिलिंग अंतर्गत एकंदरीत ज्याही विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आपण कुठल्या कॉलेजसाठी रजिस्ट्रेशन करणार आहे एमसीसी साठी। यामध्ये आपलं एम्स असतील, जिपमर असतील, एएफएमसी असेल, सेंट्रल युनिव्हर्सिटी असतील आणि जेवढेही आपल्या भारतामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेस आहेत या सर्व गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजच्या 15% जागेसाठी आणि सोबतच आपल्या संपूर्ण भारतामध्ये जेवढ्याही डीम युनिव्हर्सिटी आहेत या सर्व डीम युनिव्हर्सिटीच्या 100% सीटसाठी आपल्याला
MCC काउन्सिलिंग अंतर्गत रजिस्ट्रेशन करावं लागतं. खूप महत्वाचं आहे या ठिकाणी, कारण विद्यार्थ्याचं कन्फ्युजन इथंच चालू होतं आणि तुम्हाला या कन्फ्युजनमुळे लक्षात येत नाही की आपण एक्झॅक्टली काउन्सिलिंग कुठली जॉईन करायची आहे आणि कुठल्या काउन्सिलिंग मधून आपण पुढे प्रवेश घेतला तर आपल्याला कॉलेज मिळायचे 100% चान्सेस असणार आहेत. त्यामुळे मी अगेन रिपीट करतो, जर आपण MCC काउन्सिलिंग जॉईन करत असो तर आपल्याला एम्स, जिपमर, AFMC, सेंट्रल काउन्सिलिंग आणि स्टेट जेवढेही आहेत आपल्या भारतामध्ये त्या 15% गव्हर्नमेंट सीटसाठी असणार आहे आणि डीम युनिव्हर्सिटीसाठी आपल्याला 100%, म्हणजे संपूर्ण भारतात जेवढे डीम युनिव्हर्सिटी आहेत तेवढ्या सर्व युनिव्हर्सिटीची काउन्सिलिंग हे MCC कंडक्ट करत असतं. मग आता MCCचं रजिस्ट्रेशन कधी होऊ शकतं? MCCचं रजिस्ट्रेशन जसं तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जुलै मिड वीक मध्ये एक माझा प्रोबेबल अंदाज आहे. हा माझा अंदाज मी इंडिव्हिज्युअल व्यक्त करत आहे. याच्यासाठी मी सध्याची कोर्टची सिच्युएशन आणि जे काही NMCचे न्यू नोटिफिकेशन आम्ही दरवर्षी अभ्यास करतो त्या नोटिफिकेशनच्या आधारे तुम्हाला जुलै मिड वीक सांगत आहे. मग या काउन्सिलिंगला जॉईन करण्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय लागतात? रिक्वायर्ड डॉक्युमेंट्सचा जर आपण विचार केला तर MCC काउन्सिलिंगसाठी आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी एकही डॉक्युमेंट्स लागत नाही. या प्रोसेससाठी आपल्याला बेसिकली पहिल्यांदा आपला नीट ऍप्लिकेशन नंबर, नीटचा पासवर्ड या 2 गोष्टी लागतात. सोबतच आपण जो नीटचा फॉर्म भरताना मोबाईल नंबर किंवा मेल ID दिलाय हा आपल्याला या ठिकाणी लागणार असतो. मग या काउन्सिलिंगची जॉईन करायची फीस किती आहे? तर या ठिकाणी लक्षात घ्या, काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी आपल्याला 10,000 रुपये डिपॉझिट फीस असते आणि त्याच्यावरती 2,000 हा आपल्याला प्रोसेसिंग चार्ज असतो. ज्या विद्यार्थ्याला या ठिकाणी डीम युनिव्हर्सिटी कदाचित 2 किंवा 1,000 असू शकतो. मी नंतर आणखी डीप ज्यावेळेस MCC काउन्सिलिंग बद्दल सेपरेट इन्फॉर्मेशन देईन त्यावेळेस मी याचं इन डिटेल क्लेरिफिकेशन सुद्धा देणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना डीम युनिव्हर्सिटी जॉईन करायचे, डीम युनिव्हर्सिटी म्हणजे काय, भारतीय विद्यापीठ, DY पाटील, कृष्णा कराड या युनिव्हर्सिटीला जॉईन करायचं असेल तर याची एकंदरीत फीस लागते आपल्याला 2,05,000 रुपये. ठीक आहे. ज्याही पालकाला डीम युनिव्हर्सिटीसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे अशा पालकांनी आपली जे लिमिट आहे ते डेबिट कार्ड लिमिट असेल अथवा क्रेडिट कार्ड लिमिट असेल किंवा नेट बँकिंग असेल याची 2,05,000ची तयारी ठेवावी. यातले 2 लाख रुपये हे रिफंडेबल आहेत आणि 5,000 रुपये हे नॉट रिफंडेबल असणार आहेत. याच्या सुद्धा बद्दल मी कशा प्रकारच्या प्रोसेस असतात हे सुद्धा मी तुम्हाला पुढील काही व्हिडिओमध्ये इन डिटेल इन्फॉर्मेशन देणारच आहे. नंतरचा या ठिकाणी आपल्याला जर आपला सेंट्रल काउन्सिलिंगचा हा पार्ट क्लिअर झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेसला सुरुवात होती आपली स्टेट काउन्सिलिंग. लक्षात घ्या, नंतर सुरुवात होते आपल्या स्टेट काउन्सिलिंगला. तर या ठिकाणी तुम्हाला AA-CCC पण काहीतरी पार्ट दिसत आहे, तर याबद्दल मी स्टेट काउन्सिलिंग नंतर तुम्हाला माहिती देणार आहे. आता ज्यावेळेस आपण स्टेट काउन्सिलिंगचा विचार करू, स्टेट काउन्सिलिंगला आपण नेमच दिले स्टेट काउन्सिलिंग फॉर 85%, MCC काउन्सिलिंगला आपण नेमच दिले या ठिकाणी MCC काउन्सिलिंग फॉर 15%. तर आता ज्यावेळेस आपण स्टेट काउन्सिलिंगचा विचार करू तर या स्टेट काउन्सिलिंग मध्ये आपण जात असताना मुळात हे काउन्सिलिंग चालू होऊ शकते जुलै एंडला चालू होईल किंवा जर MCC चे रजिस्ट्रेशन जुलै मिडला जर सुरुवात झाले तर जुलैच्या मिडच्या नंतर ज्यावेळेस MCCचा पहिला राऊंडची चॉईस फिलिंग चालू असेल त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रियेचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन होत असतं. लक्षात घ्या, ज्यावेळेस MCCचं पहिल्या राऊंडचं या ठिकाणी चॉईस फिलिंग चालू असेल त्यावेळेस आपल्याला महाराष्ट्रातील या ठिकाणी प्रोसेसचे फक्त रजिस्ट्रेशन चालू होत असतात. आणि यामध्ये सर्वात महत्वाचा पॉइंट आहे, ज्या वेळेस MCC काउन्सिलिंगचा कॅप 1 ची अलॉटमेंट होईल म्हणजे जे सेंट्रल काउन्सिलिंग आहे, सेंट्रल काउन्सिलिंगला ज्या वेळेस आपला पहिला राऊंडचा रिझल्ट लागेल तेव्हाच आपल्या स्टेट काउन्सिलिंगचा पहिला रिझल्ट लावता येत असतो. आणि संपूर्ण भारतात जेवढे स्टेट आहेत त्या सर्व स्टेटसाठी हाच रूल आहे. याच्यासाठी काही चेंज नाही आणि हे NMC चे रूल्स रेग्युलेशन्स आहेत. याच्यामध्ये कुणीही आपल्या मनाचा रूल नाही टाकला. हा रूल आहे NMCचा की ज्यावेळेस आपली MCCचा पहिला राऊंड होईल अलॉटमेंट त्याच नंतर आपल्या स्टेट काउन्सिलिंगच्या पहिल्या राऊंडची अलॉटमेंट या ठिकाणी होत असते. बरोबर आहे. या ठिकाणी या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. नंतर आपण जाऊयात स्टेट काउन्सिलिंगच्या रजिस्ट्रेशन प्रोसेसकडे. आता ज्यावेळेस आपण MCC काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन करतो हा पार्ट डिफरंट असेल. एखादा विद्यार्थी MCC पण जॉईन करू शकतो आणि स्टेट काउन्सिलिंग पण जॉईन करू शकतो. त्याच्या मार्कानुसार विद्यार्थ्यांनी विचार करावा आपल्याला कुठली काउन्सिलिंग जॉईन करायची किंवा कदाचित आपल्याला दोन्ही जॉईन करायचे. बरोबर आहे. तर यामध्ये ज्यावेळेस आपण स्टेट काउन्सिलिंगचा विचार करू
स्टेट काउन्सिलिंग मध्ये आपल्याला पहिली स्टेप असते हे रजिस्ट्रेशन. पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि या ठिकाणी विद्यार्थी पालकाचा खूप मोठा गोंधळ व्हायला चालू होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की रजिस्ट्रेशन हे फक्त MBBS BDS चालू झालं आहे. तर नाही, ज्यावेळेस आपल्या स्टेट काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन सुरुवात होती, हे रजिस्ट्रेशन असतं आपल्याला MBBS BDS BMS BHMS BUMS सोबतच आपलं BPTH BOTH BSLP BP and O म्हणजे जेवढेही आपल्या महाराष्ट्र शासनाअंतर्गत मेडिकल कोर्सेस येतात, या सर्व कोर्सेसचं रजिस्ट्रेशन आपल्याला एकदाच करता येत असतं. लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे, आपल्याला हे सर्व कोर्सेसचं रजिस्ट्रेशन एकदाच करता येत असतं. एकंदरीत या रजिस्ट्रेशनची फीस जर या रजिस्ट्रेशनची फीस जर आपण ओनली मेरिट नंबरने ऍडमिशन घेत असू, मेरिट नंबरने घ्यायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी 1000 रुपये फीस लागते. आणि आपल्याला फक्त आणि फक्त मॅनेजमेंट कोट्यातनं ऍडमिशन घ्यायचं असेल तर याची फीस आपल्याला 5000 रुपये लागते या ठिकाणी. आणि जर आपल्याला या ठिकाणी मेरिट नंबर आणि या ठिकाणी मॅनेजमेंट कोटा या दोन्हीचं जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी 6000 रुपये रजिस्ट्रेशन फीस लागत असते. या ठिकाणी बऱ्याच वेळेस असं पाहतो आम्ही की असे काही काउन्सिलर आहेत की त्या विद्यार्थ्याला मॅनेजमेंट मधून ऍडमिशन घ्यायचं आहे, पण विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात मेरिट मधून. तर लक्षात घ्या, जर आपल्याला मॅनेजमेंटचं ऑथेंटिक आणि जेन्युइन ऍडमिशन हवं असेल तर आपण एखाद्या जेन्युइन काउन्सिलर ज्यांनी खरंच ऍक्च्युअल मॅनेजमेंटचे काम करतात आणि ते पण बाय गव्हर्नमेंट रूल्स रेग्युलेशन अंतर्गत, ना की आपल्याला कॉल येतो एखाद्या काउन्सिलरचा किंवा एखाद्या इन्स्टिट्यूट मधून कॉल येतो, आम्ही हे प्रोव्हाइड करतो, आपल्याला हे बजेट आहे ते बजेट आहे. तर अशा गोष्टीला आपण बळी पडू नका. या ठिकाणी खूप मोठा स्कॅम चालतो मेडिकल काउन्सिलिंग प्रोसेस अंतर्गत. आम्ही स्वतः मॅनेजमेंटचे ऍडमिशन करतो, पण जेही ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया असते हे टोटली विद्यार्थी पालकांना ट्रान्सपरंट ऍडमिशन प्रोसेस म्हणजे 100% ट्रस्टेड ऍडमिशन प्रोसेस. त्यामध्ये जे काही आपल्या स्टेट काउन्सिलिंगचे रूल्स रेग्युलेशन आहेत, या रूल्स रेग्युलेशनला फॉलो करूनच आपण या मॅनेजमेंट सीटचे ऍडमिशन करत असतो. ते तुमचा कोर्स MBBS असू द्या अथवा तुमचा कोर्स BOTH असू द्या, कुठला जरी कोर्स असेल तर मॅनेजमेंट सीट आहेत. प्रत्येक मॅनेजमेंट सीट हे गव्हर्नमेंटच्या एक पर्टिक्युलर रूल्स रेग्युलेशन अंतर्गत भरल्या जात असतात. ठीक आहे, तर ज्या कॅन्डिडेटला इंटरेस्ट असेल मॅनेजमेंटसाठी, अशा कॅन्डिडेटनी जे आपल्या स्क्रीनवरती नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून विचारू शकतात. आता मेन टॉपिक आहे आपल्या या ठिकाणी स्टेट रजिस्ट्रेशनचा. स्टेट रजिस्ट्रेशन मध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन एकच आहे या ऑल कोर्सेसचा. मी या कोर्सेसला ग्रुपमध्ये सुद्धा डिवाइड केलं. हे ग्रुप डिवाइड कशासाठी आहेत हे तुम्हाला मी थोडं पुढे सांगेल. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर विद्यार्थी पालकांना आपलं जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करावे लागतात. यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन, त्यानंतर फीस, फर्स्ट पार्ट रजिस्ट्रेशन, सेकंड पार्ट आहे फीस पेमेंट आणि थर्ड पार्ट मध्ये आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोडिंग करून घ्यायची असते फॉर स्टेट काउन्सिलिंग मध्ये. ठीक आहे, मग स्टेट काउन्सिलिंग मध्ये आपल्याला ज्यावेळेस चॉईस फिलिंगची वेळ येते, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कॉलेजची निवड करायची वेळ येते, त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा चालू होतात ग्रुप ए चे. पहिल्यांदा आपली काउन्सिलिंग चालू होती, चॉईस फिलिंग चालू होती. हे MBBS आणि BDS म्हणजे MBBS आणि BDS महासीईटी सेल अंतर्गत हे ग्रुप ए मध्ये येणारे कोर्सेस आहेत. नेक्स्ट चालू होती यासोबतच, जर आपण लास्ट इयरचं जर काउन्सिलिंग ऑब्झर्व केली असेल, ग्रुप ए आणि ग्रुप सी हे एक प्रकारे पॅरलल काउन्सिलिंग प्रोसेस या ठिकाणी चालत होती गेल्या वर्षी. तर कदाचित या वर्षी सुद्धा अशाच प्रकारे चालू शकते. ग्रुप ए मध्ये आपल्याला MBBS BDS, ग्रुप सी मध्ये आपल्याला BPTH BOTH BSLP BP and O या कोर्सेसची काउन्सिलिंग आपली चालत असते. आणि दुसरी गोष्ट आहे ग्रुप बी. ग्रुप बी ला केव्हा सुरुवात होती, ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रातील MBBS काउन्सिलिंगचा ऍटलिस्ट पहिला राऊंड कंप्लीट होतो, अलॉटमेंट कंप्लीट होती, त्यानंतरच आपल्या BMSच्या चॉईस फिलिंगला सुरुवात होते. कदाचित या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या राऊंड नंतर सुद्धा हे प्रोसेस येऊ शकते. तर त्यामुळे विद्यार्थी पालकाला ज्यावेळेस आपल्या काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया सुरुवात होतील त्यावेळेस आपल्याला संलग्न वेबसाईट जसे की MCC आहे, AACCC आहे, प्लस स्टेट ऑफ महाराष्ट्राची MST CET वेबसाईट म्हणजे CET सेलची वेबसाईट आहे. या तिन्ही वेबसाईट वरती आपल्याला कनेक्टेड राहणं खूप जास्त महत्वाचं असणार आहे. त्याचमुळे आपल्याला ग्रुप जे काही आपले पेड काउन्सिलिंगचे ग्रुप आहेत, टेलिग्रामचे ग्रुप आहेत, याच्यावरती सुद्धा जॉईन राहावं लागेल. प्लस युट्यूबला सुद्धा जर जॉईन राहिलात तर हे सर्व अपडेट आपल्याला वेळोवेळी उपलब्ध होतील. कारण बरेच विद्यार्थी या ठिकाणी व्ह्यू करतात,
सबस्क्राईब करत नाहीत. प्रॉब्लेम काय, एखादी चांगली जेन्युइन इन्फॉर्मेशन ते डेटच्या नंतर पाहतात, नंतर पछतावतात. तर आपणही हे आम्हाला सहकार्य करणं गरजेचं आहे. कारण का, की तुम्हाला जरी पेडला जॉईन नसाल तुम्ही, तरी तुम्हाला ज्या इन्फॉर्मेशन डेट्स अपडेट्स आहेत ते तरी वेळोवेळ मिळायला पाहिजे. तर यामध्ये आपलं एमबीबीएस बीडीएस चा आपण कन्सिडर करूया. दुसरा राऊंड झाल्यानंतर आपली बीएमएस ची काउन्सिलिंगला सुरुवात होत असते. बीएमएस ची ज्यावेळेस आपला ग्रुप 2 ची काउन्सिलिंग चालू होती, या ग्रुप 2 मध्ये आपल्याला बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएसएलपी बीयूएमएस पर्यंत आपल्याला या ठिकाणी कोर्सेसची काउन्सिलिंग चालू राहते. आता याच्यामध्ये अजून एक महत्वाचा ट्विस्ट आहे की विद्यार्थी पालकांना या ठिकाणी केअरफुली पाहायचं आहे. कारण हा ट्विस्ट काय आहे हे तुम्हाला मी सांगून देतो. ज्यावेळेस आपली एमसीसी काउन्सिलिंगचा पहिला राऊंड होतो, त्यावेळेस आपल्या एमबीबीएस काउन्सिलिंगचा पहिला राऊंड या ठिकाणी भरायला चालवायची परमिशन मिळत असते. तसंच अजून एक या ठिकाणी ज्यावेळेस आपण बीएमएस बीएचएमएस काउन्सिलिंगचा विचार करू, त्या काउन्सिलिंग मध्ये ज्यावेळेस आपण AA-CCC म्हणजे जसे एमसीसी सेंट्रल काउन्सिलिंग आहे, त्याच प्रकारे आपली AA-CCC याला आपण आयुष काउन्सिलिंग सुद्धा या ठिकाणी कन्सिडर करत असतो. आयुष काउन्सिलिंग, ठीक आहे. तर या आयुष काउन्सिलिंग अंतर्गत आपल्याला बीएमएस, बीएसएमएस, बीएचएमएस, सेंट्रल युनिव्हर्सिटी, स्टेटचे जेवढेही या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये जेवढेही बीएमएस कॉलेजेस आहेत किंवा महाराष्ट्र सोडून संपूर्ण भारतामध्ये जेवढेही बीएमएस गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, या सर्व कॉलेजच्या 15% जागा भरण्यासाठी हे AA-CCC काउन्सिलिंग असते. सोबतच संपूर्ण भारतातील जेवढेही डीम युनिव्हर्सिटी आहेत, या संपूर्ण डीम युनिव्हर्सिटीचे सुद्धा ऍडमिशन आपल्याला AA-CCC अंतर्गतच करावं लागतं. ज्याही विद्यार्थ्याला बीएमएस डीम युनिव्हर्सिटीमध्ये ट्राय करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना AA-CCC काउन्सिलिंग जॉईन करणं अनिवार्यच किंवा मस्टच आहे, आपण असं कन्सिडर करायला हरकत नाही. ठीक आहे. हे झाल्यानंतर तुमचं AA-CCC आणि नंतर तुमचं ग्रुप बी. याच्यामध्ये सुद्धा एक वाईस वर्सा रिलेशन आहे. ते वाईस वर्सा रिलेशन काय, ज्यावेळेस आपला AA-CCC चा आपलं रजिस्ट्रेशन होईल आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर चॉईस फिलिंग होईल. चॉईस फिलिंग या राऊंडची झाल्यानंतर आणि याची अलॉटमेंट येण्याच्या अगोदर किंवा अलॉटमेंट आल्यानंतरच आपल्याला या ग्रुप बी मध्ये चॉईस फिलिंग करायची परवानगी मिळत असते. हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. जसं एमसीसी मध्ये एमबीबीएस बीडीएस आहे, स्टेट काउन्सिलिंग मध्ये एमबीबीएस बीडीएस सेम ॲज आहे. तसंच आपल्या AA-CCC मध्ये ज्यावेळेस आपल्या सेंट्रल काउन्सिलिंग म्हणजे आयुष काउन्सिलिंगचा पहिला राऊंड होतो, त्यानंतरच आपल्याला स्टेट काउन्सिलिंग मध्ये बीएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस या प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करता येत असतं. बरोबर आहे. खूप महत्वाचं आहे, कारण विद्यार्थी इथंच कन्फ्युज होतात. बरेच विद्यार्थी फक्त आयुषला रजिस्ट्रेशन करतात, इथला फॉर्म भरतात आणि इथला फॉर्म भरतच नाहीत. कारण का, आम्ही आयुष काउन्सिलिंग बीएमएस रजिस्ट्रेशन केले, फॉर्म भरले आणि आम्हाला एवढेच कॉलेज दिसले. पण ऍक्च्युअली आपला स्टेट काउन्सिलिंग हा वेगळा ग्रुप बी मध्ये चालत असून तो कधी चालणार, AA-CCC च्या राऊंड नंतर. ठीक आहे. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये एमसीसी, AA-CCC, स्टेट काउन्सिलिंग याबद्दल माहिती दिली आणि या एकंदरीत काउन्सिलिंगची सुरुवात होणार आहे. या काउन्सिलिंगची सुरुवात आपली जर सर्व व्यवस्थित असेल तर जुलै मिड मध्ये चालू होईल. जर काही या ठिकाणी अनुमान चुकला तर या काउन्सिलिंग एक्सटेंड होऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट आहे, ज्यावेळेस एमसीसी चालू होईल त्याच्या काही दिवसांनी आपली स्टेट काउन्सिलिंग चालू होती. जोपर्यंत एमसीसी रजिस्ट्रेशन चालू होत नाही तोपर्यंत स्टेट काउन्सिलिंगच्या रजिस्ट्रेशनला परवानगीच नाही चालू व्हायची, किंवा एमसीसीचे रजिस्ट्रेशन 2-3 दिवस झाल्यावर फक्त स्टेट काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन सुरुवात होऊ शकतात, पण चॉईस फिलिंग आपल्याला करता येत नाही. यातच अजून बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्यांना वेटरनरीला ऍडमिशन घ्यायचंय. वेटरनरी म्हणजे आपली बीबीएससी काउन्सिलिंग सुद्धा या ठिकाणी आपली हे जवळपास जुलै एंडला चालू होऊ शकते. बरेच असे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्याला बीएससी नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचंय. बीएससी नर्सिंगची सुद्धा काउन्सिलिंग आपली जुलै एंडला चालू होण्याचे चान्सेस आहेत. एकतर एक्झाम लेट झाली आहे, त्यामुळं या एक्झामिनेशनचे ऍडमिशन आहे हे जुलै एंडला चालू होतील. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे, एमसीसी वेबसाईट वेगळी आहे, AA-CCC वेबसाईट वेगळी आहे, स्टेट काउन्सिलिंगची वेबसाईट वेगळी आहे आणि तुम्हाला वेटरनरीला जर ऍडमिशन घ्यायचं असेल त्याची ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया आणि जे प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी साईट आहे हे वेगळी आहे. आणि बीएससी नर्सिंग साठी लागणारं जे MST CETचं पोर्टल आहे हे डिफरंट आहे.
हे टोटली डिफरंट काउन्सिलिंग आहेत आणि डिफरंट त्याच्या वेबसाईट असणार आहेत. विद्यार्थ्याचं कन्फ्युजन होऊ नये याच्यासाठी या प्रत्येक काउन्सिलिंगच्या वेबसाईटची इन्फॉर्मेशन मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल, की जेणेकरून तुमचं या ठिकाणी कुठलंच कसल्याच प्रकारचं या ठिकाणी मिसगाईड किंवा या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन होता कामा नये. बाकी जे काही कोर्ट ऑर्डर असतील किंवा अदर ज्या गोष्टी आहेत आपण त्या डे बाय डे डिस्कस करूया. आणि सर्वात महत्वाचं आज असं वाटलं, जेव्हा कोर्ट ऑर्डर आली तेव्हा बऱ्याच विद्यार्थी पालकाचं या रिलेटेड इन्क्वायरी होती की काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया किंवा काउन्सिलिंग केव्हा स्टार्ट होणार आहे. तर मी या व्हिडिओमध्ये माझा जो टेंटेटिव्ह अंदाज आहे, नॉट अप्रॉक्सिमेटली, आणि या ठिकाणी कुठलाच मी गव्हर्नमेंटचा बेस घेतला नाही, पण माझ्या ऍज पर एक्सपिरियन्स अनुसार मी सांगू शकतो जुलै मिड मध्ये आपली काउन्सिलिंगला सुरुवात होऊ शकते. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग.